शेतकरी मित्रांनो नमस्कार. आले अद्रक लावायच्या आधी ज्यावेळेला आपण बिया निवड करणार आहे तर त्यावेळेला काय काळजी घेतली पाहिजे. बिया निवडत असताना बिया निरोगी असल्या पाहिजेत, सशक्त असल्या पाहिजेत, कडक असल्या पाहिजेत, जोमदार असल्या पाहिजेत, कुठल्याही प्रकारची बुरशी लागली नसली पाहिजे, कुठल्याही प्रकारचं कीड लागलं नसलं पाहिजे. ज्या आडीतून घेणार आहे ती आडी चांगली असली पाहिजे, त्या आडीची काळजी चांगली घेतली असली पाहिजे. ती आडी डायरेक्ट सूर्यप्रकाशाच्या प्रकाशझोतात नसलं पाहिजे. आणि तो जी काही बिया आहे ती एक कुडी ज्यावेळेला काढणार आहे ती 30 ते 40 ग्रॅमची आपल्याला पुडी असली पाहिजे. त्याला मिनिमम 2 ते 4 डोळे असले पाहिजेत, जेणेकरून ते उगवण चांगली झाली पाहिजे आणि त्याची उगवण क्षमता चांगली असली पाहिजे. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी झाल्या. पण ह्याच्या पलीकडे आपण काय काळजी घेतली पाहिजे तर आलं अद्रक लावत असताना सर्वात महत्त्वाची ही काळजी घ्यायची आपल्याला की कोण बिया स्वस्त देत आहे, उधारीवर देत आहे, जवळ आहे आपल्या. ह्यापेक्षा पण ज्या प्लॉटमधचं आलं काढून जी आडी लावलेली आहे तो प्लॉट कसा होता, वर्षभर तो प्लॉट बघितला आहे का तुम्ही, त्या प्लॉटचे काही फोटोग्राफ्स बघितले आहेत का, त्या प्लॉटला विल्टिंग किती लागलं होतं, त्या प्लॉटला कुठला रोग आला होता, त्या प्लॉटचं फर्टिगेशन मॅनेजमेंट कसं होतं, त्याचे भरणी किती केलेले आहेत आणि तो आलं म्हणजे एका गड्ड्यामध्ये किती किलो वजनाचा ते आले होते. ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण ऑब्झर्वेशन केलो तर आपल्याला थोडेफार पैसे जास्त जातील अशा प्रकारचे बिया निवडायला. पण एकदा जर का बिया आपण चांगल्या निवडलो तर आपला प्लॉट येणारा पुढचा जो लावणारा प्लॉट आहे तो 100% चांगला येईल. नियोजनामध्ये 5, 50, 19, 20 इकडे तिकडे झालं तरी चालेल, पण त्याची सेल्फ इम्युनिटी चांगली असली पाहिजे. ते आणि सेल्फ इम्युनिटी चांगलावाला जर का आपण बिया निवडलो तर 100% आपलं आल्याचं उत्पादन हे 100% पुढच्या प्लॉटला चांगलं येणार आहे आणि उत्पादनही तुम्हाला चांगलं येणार आहे. तर ह्या गोष्टीची काळजी करा आणि नक्की आपलं आलं उत्पादन चांगलं येईल ह्याकडे आपण नियोजन करूया.